एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय अनदर ब्लॉग. तर आज मी बनवते साबुदाण्याची खिचडी. तर ही प्रॉपर उपवासाची खिचडी नाही आहे, म्हणून मी यामध्ये थोडंफार कढीपत्ता वगैरे ॲड करणार आहे. ओके, तर हे आहेत शेंगदाणे, जे की जास्त भाजले गेलेले आहेत, पण ठीक आहे. याला मी एकदम ग्राइंड करते आणि यामध्ये पावडर टाकते. आय थिंक अजून शेंगदाणे लागतील. हे तुम्ही कुठून घेतले ना तरी छान लागतात, पण मला एकदम फाईन पेस्ट लागते. पेस्ट म्हणजे मला एकदम पावडर लागते. छान मिक्स यामध्ये जाणार साखर, मला गोड आवडते म्हणून मी 2 चमचे टाकली आहे. आणि आता मी हे बाजूला ठेवते. छान मस्त 2 बटाटी त्याला सोलते. आता येणार मी नॉनस्टिक पॅन मध्येच करायला प्रेफर करते. काय मगजमारी नाही. बटाटी छान वॉश करते. एक मिरची, आय थिंक 2 घेते, तिखट नाही होणार. थोडीशी तिखट गोड अशी पाहिजे म्हणून ही दुसरी मिरची. थोडासा कढीपत्ता. मी कढीपत्ता कापणार आहे. फ्लेवरसाठी हे तुम्ही टोटली स्किप करू शकता कढीपत्तावाला. ओके, थोडंसं आलं. आय थिंक एवढं बेस्ट. आलं फ्लेवरसाठी त्याला मी ठेचून घेतो. नाहीतर तुम्ही मिरची आणि आलं याला पण वाटू शकता मिक्सरमध्ये. आता यामध्ये जाणार तूप. तूप माझं संपलंय. जितकं आहे तितकं एवढं यूज करते. जिरं, अच्छा खासा जिरं, मिरची आणि कढीपत्ता. मिरची आणि कढीपत्ता छान थोडासा फ्राय केला की यामध्ये मी आपलं वाटलेलं आलं पण टाकते. आलं फ्लेवरला टाकते मी थोडंसं. आणि तेलामध्ये थोडं फ्राय करते.
फ्लेवरसाठी. आणि यामध्ये जाणार बटाटे. ओके, सो बटाटे शिजलेत. आता मी यामध्ये माझे साबुदाणे छान टाकते. बिलकुल पण साबुदाणे तुम्ही 4 तास आधी वगैरे भिजत नका टाकू, कारण की मग तुमची खिचडी अशी सुटसुटीत नाही होणार. याला तुम्ही छान रात्रभर भिजून ठेवा. एकदम थोड्या पाण्यामध्ये, जशी नॉर्मल भिजवतात ना साबुदाणे, छान पहिले धुवायचे आणि मग त्यामध्ये एकदम थोडं, म्हणजे हे 2 वाटी साबुदाणे आहेत तरी मी एवढंच पाणी घेतलं होतं. ते फक्त असे नॉर्मली बुडेपर्यंत, आणि ते छान असे फुलल्यात आणि तुम्ही दाबल्यानंतर बघू शकतात की पूर्णपणे ते हे झाल्यात, भिजल्यात. आता छान मिक्स. शेंगदाण्याचा कूट इतकाच बस. तो मी एक्स्ट्रा जो बनवलाय तो मी आता नाही टाकत आहे. मिरची तुम्ही ॲड करू शकतात. मला माझ्या याच्यामध्ये मिरची कमी वाटते. ओके, सो माझ्याकडे मिरची आहे, मी टाकते. काय करायचं नाही ना? नाही मावशी, आज काय नाही. आता मी या खिचडीला इतकी छान वाफ दिली आहे तरी सुद्धा ही खिचडी चिकट नाही झाली आहे. हे बघा, जस्ट बिकॉज हिला छान तुम्ही भिजवली ना रात्रभर तर ही अशी सुटसुटीत होईल. मग तुम्ही कशीही करा, तुमची खिचडी अशी छान सुटसुटीतच होणार, गॅरंटी. ओके, सो ही रेडी आहे आणि आता मी सर्व करते. सो अशा पद्धतीने आपली ही खिचडी रेडी आहे आणि नक्की ट्राय करा अँड लेट मी नो इन कॉमेंट्स. तोपर्यंत बाय.